एक ब्रेकिंग बातमी पवईमधून येते। पवईमध्ये अतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि पवईमध्ये पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांवर ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येते। मात्र ही दगडफेक नेमकी का करण्यात आलेली आहे कारण अस्पष्ट आहे। पवईमधून आपण बातमी पाहतोय अतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आली आहे। पोलीस अधिकारी उपस्थित होते आणि पालिकेचे अधिकारी तिथे उपस्थित होते, मात्र अतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येते। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईमधल्या पवईमधली। ही दगडफेक नेमकी का करण्यात आली आहे याचं कारण अद्याप समजलेलं नाही। मात्र अतिक्रमणचं जे पथक होतं त्यावर अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येते। ही दृश्य आपण पाहतोय, या दृश्यांमध्ये ही दगडफेक करताना आपण पाहतोय। ही दगडफेक नेमकं कोण करतंय आणि का करतंय याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवू। सध्याची आपण बातमी पाहतोय मुंबईमधल्या पवईमधून। पवईमध्ये अतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे। पवईमध्ये ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी हे पथक दाखल झालं होतं आणि त्याच पोलीस आणि अधिकाऱ्यांवर ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर येते। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय दगडफेकीची। पवईमध्ये जे नागरिक राहतात, पवईमधील भीमनगर परिसर आहे हे आणि या भीमनगर परिसरामधील ही घटना आणि अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, अतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे, कोण लोक आहेत ही? श्रद्धा, जर आपण पाहिलं तर पवईतील जे जय भीम नगर आहे तिकडचं झोपडपट्टी बचाव आंदोलन जे आहे ते चिघळलेलं आहे। आपण जर पाहिलं तर पवईतील या भीमनगर परिसरात निकषांची कारवाई जी आहे ती पालिकेकडून करण्यात येत होती। पालिकेचे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर जमलेल्या जमावाने जे आहे ते दगडफेक केल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस जे आहेत ते गेले होते आणि यामध्ये 5 पोलीस जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते। श्रद्धा, नक्कीच, तर आपण पाहतोय पवईमध्ये अतिक्रमण पथक आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि तणावाचं वातावरण कुठेतरी दिसते। धनंजय, पोलिसांकडून काय दखल घेण्यात येते? त्यांच्यावर जी दगडफेक होतीये तिथल्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? श्रद्धा, सध्या घटनास्थळी पोलीस जे आहेत आणि अतिक्रमण पथक जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे। आज अतिरिक्त सुरक्षा जी आहे ती पोलिसांकडून मागवण्यात आलेली आहे, कारण की हा झोपडपट्टीचा ही वस्ती आहे, त्यामुळे या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात येत होतं। अतिक्रमण जे आहे ते हटवू नये यासाठी नागरिक जे आहेत तिकडचे ते एकत्र आले होते आणि अशातच त्या ठिकाणी ही दगडफेक झाली। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि या जो प्रश्न निर्माण झालाय यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील त्या घटनास्थळी मागवलेला आहे। जे 5 जखमी पोलीस आहेत त्यांना जवळ रुग्णालयात हलवल्याची देखील माहिती जी आहे ती सध्या मिळते। त्यामुळे आता पोलीस पुढचं पाऊल काय उचलतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, तर आपण पाहतोय पवईमधली ही दृश्य आणि अतिक्रमण पथकावर ही दगडफेक होताना आपण पाहतोय। आणि धनंजय, आपण पाहतोय की जी दगडफेक झालेली आहे, नागरिक जे दगडफेक करतात तिथे काही पोलीस सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येते। त्यांना कोणत्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे? किती जणांवर ही दगडफेक झाली? किती जण जखमी झाली आहेत? जर आपण श्रद्धा व्हिडिओ पाहिला तर या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय आणि अशामध्ये 5 जणांची सध्या माहिती मिळते की 5 पोलीस यामध्ये जखमी झालेले आहेत। जवळील जे रुग्णालय आहे सरकारी त्या ठिकाणी त्यांना हलवण्यात आल्याची माहिती मिळते। मात्र या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आला होता। अतिरिक्त पोलीस फौजफाटा जो आहे तो देखील या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। अतिरिक्त सुरक्षा बल जे आहे ते देखील या ठिकाणी आता थोड्याच वेळात पोहोचेल। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक जे आहे त्यांचा रोष जो आहे तो पाहायला मिळाला। स्थानिक नागरिक जे आहे पवईतील जे झोपडपट्टी बचाव आंदोलन समिती आहे ती त्या ठिकाणी उपस्थित होती। मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळू शकतात। त्यामुळे सुरक्षा जी आहे ती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस जी आहे ती दक्षतेची भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे अतिरिक्त पोलीस दल त्या ठिकाणी मागवण्यात आलंय। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस जे आहेत ते उपाययोजना करताना आता पाहायला मिळत आहेत। बरोबर आहे धनंजय, आपण तणावाचं काहीसं वातावरण होताना पाहतोय। अनधिकृत झोपड्या ज्या आहेत ते हटवण्यासाठी हे अतिक्रमण विरोधी पथक तिथे आलं होतं। त्या अगोदर झोपडपट्टी जे तिथे जे स्थानिकचे नागरिक आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालं होतं का किंवा त्यांना कोणत्या प्रकारची नोटीस दिली गेली होती का या अगोदर? श्रद्धा, या संदर्भात अधिकृत काही माहिती मिळालेली नाहीये। मात्र आता
स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय ते जाणून घेतल्यानंतर पुढची कारवाई जी आहे ती केली जाईल। मात्र पोलीस फौज फाटा त्या ठिकाणी होता, अनधिकृत जे आहे त्या झोपड्यांवर ही कारवाई केली जाणार होती। त्यामुळे आता स्थानिकांचं किंवा समितीचं नेमकं म्हणणं काय ते जाणून घ्यावं लागेल, कारण की अचानकपणे जर आपण पाहिलं तर तिकडे नागरिक जे आहे ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यानंतर घोषणाबाजी आणि इतर सगळ्या गोष्टी झालेल्या पाहायला मिळाल्या। अशातच ही दगडफेक जी आहे ती देखील झाल्याची माहिती जी आहे मिळते। त्यामध्ये 5 पोलीस जखमी झालेले आहेत। त्यामुळे नेमकं कारण काय आहे या सगळ्या संदर्भात पालिकेने आधी नोटीस दिली होती का, नोटीस लावली होती का, त्यांना कुठे सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राथमिकरित्या जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मात्र धनंजय एक मिनिट थांबवते, काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान आपल्या सोबत आहेत। नसीमजी नमस्कार, एक अपडेट येते, पवईमध्ये अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि या दगडफेकीमध्ये 5 जण पोलीस जखमी झालेले आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि ही जी कारवाई झाली आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ही कारवाई एस वार्ड मनपातर्फे करण्यात आलेली कारवाई चुकीची कारवाई आहे। कारण गेल्या 25-30 वर्षापासून त्या विभागाच्या सगळे लोक राहत आहेत आणि काल माझ्याकडे त्या विभागाचे जेव्हा बीएमसीचे लोकांनी येऊन त्यांना सांगून गेले की उद्या आम्ही डेमोलेशन करायला येणार आहोत, तुम्ही तुमच्या घर खाली करून टाका, त्या रहिवासी माझ्याकडे आले दुपारी नंतर आणि दुपारीच मी त्या रहिवाशांच्या समोर एस वार्डचे असिस्टंट म्युन्सिपल कमिशनरशी बोलणी केली आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही नियमबाह्य कारवाई तुम्ही करू शकत नाही। तुम्ही त्यांना 351च्या नोटिसेस दिलेल्या नाहीये। सगळे स्लम जे आहेत प्रोटेक्टेड आहेत महाराष्ट्र शासनाच्या आणि मनपाच्या GR प्रमाणे। तर त्यांना जर तुम्हाला काही तक्रार असेल, काही तुम्हाला ऑथोराइज अनऑथोराइजचा विषय असेल तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केला पाहिजे। म्हणजे त्यांना पहिली नोटीस दिली पाहिजे, त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर 488 किंवा डेमोलेशनची कारवाई होतो असा नियम आहे साधारण। पण महानगरपालिकाचे असिस्टंट जे कमिशनर होते एस वॉर्डचे त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्युमन राईट कमिशननी आम्हाला ऑर्डर दिलेली आहे की ते वेकेंट करून घ्यावा। तर ह्युमन राईट कमिशनच्या ह्याच्यामध्ये मला काही वाटत नाही की काय विषय असेल। ह्युमन राईट कमिशननी जर ऑर्डर दिला असेल तर त्यांनी सुद्धा असंच ऑर्डर दिला असेल की नियमाप्रमाणे कारवाई करावी। तर नियम कारवाई करण्याचं काय आहे तो त्यांनी एस वार्डनी फॉलो न करता आणि सरळ ते आज डेमोलेशनची कारवाई केलेली आहे त्यांनी, ते चुकीचं आहे, त्याचा आम्ही विरोध करतो आणि निंदा करतो। नक्कीच नसीमजी, पण तुम्ही बोलताय की हे नियमबाह्य आहे, कारवाई पालिकेची कारवाई नियमबाह्य आहे असं म्हणताय, पण मग नंतर पालिकेवर कोणाचा दबाव आहे असं वाटतंय का? निश्चितपणे कोणाचा दबाव असेल। आज सध्या जी परिस्थिती आहे राज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे भारत कोल कंपाऊंड मध्ये नियमबाह्यप्रमाणे एल वार्डची मनपानी बिल्डर आणि शासनावर दबाव, राजकीय दबाव आणून 1960चे गाळे फॅक्टरी तोडून टाकलं आणि नंतर लोक कोर्टात गेलेत। कोर्टाने 4 दिवसामध्ये रिकन्स्ट्रक्शन मनपाला करण्याचा आदेश दिला आणि नंतर मनपा सुप्रीम कोर्टाला गेली, कंटम होणार नाही म्हणून 4 दिवसामध्ये आम्ही एवढा काम करू शकत नाही, रिकन्स्ट्रक्शन करू शकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने 1 कोटी रुपये मनपाला मुंबई हायकोर्टामध्ये डिपॉझिट करायला लावला। विषय असा आहे की मनपा अधिकारी कोणाच्या दबावाखाली वागतायत। मनपाच्या अधिकारी मनपामध्ये जेवढा व्याप भ्रष्टाचार झालेला आहे या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्याची गरज आहे। 3-4 महिन्याची गोष्ट आहे, थांबा, सरकार बदलते। असे जे मोठी चमडीचे अधिकारी आहेत नियम कायदा हातात घेऊन गोरगरीब लोकांवर अन्याय करण्याचं काम करतायत, व्याज सहित त्यांच्यावर वसुली करण्याचं काम आम्ही करणार आहोत। नक्कीच नसीमजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेसाठी। 2 गोष्टी आहेत, एकतर ज्या पवईमध्ये स्थानिकांनी जी दगडफेक केली त्यांच्या राहण्याचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे जे पोलिसांवर जो हल्ला झाला त्या पोलिसांवर 5 जण जखमी आणि त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुद्धा सुरू आहेत। काय कारवाई नेमकी होते ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि